नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला देखील उन्हाळ्यात वर्षभरासाठी मसाले बनवायचे असतील, ते देखील घरच्या घरी आणि अगदी बनवायला सोपे आणि चवीला तर अप्रतिम. तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलवर उन्हाळा स्पेशल मसाल्याची सिरीज चालू केली आहे. त्यातली आजची आपली पहिली रेसिपी ती म्हणजे शाही गरम मसाला. गरम मसाला आपण नेहमीच बनवतो, पण या प्रकारे शाही गरम मसाला देखील एकदा नक्की ट्राय करा. अगदी चवीला अप्रतिम आणि वास तर खूपच छान. हा मसाला तुम्ही भरपूर रेसिपीजसाठी वापरू शकताय, जसं की सुक्की भाजी असेल किंवा रस्सा भाजी असेल, नॉनव्हेजच्या भाज्या असतील, बिर्याणी असेल किंवा पुलाव, तसेच डाळ किंवा कबाब, सर्वांसाठी हा मसाला तुम्हाला उपयोगात येणार आहे. आधी आपण उन्हाळा स्पेशल भरपूर अशा मसाल्याची रेसिपी शेअर केलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग आपण शाही गरम मसाल्याची रेसिपी सुरू करूया. पण त्याआधी अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता सगळ्यात आधी तर इथे आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहे आणि त्यात आपण मसाला भाजणार आहोत. गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे. आता सगळ्यात आधी ते इथे मी धने घेतलेले आहे, यामुळे आपल्या मसाल्याला खूप छान बाइंडिंग येतो. नंतर इथे अशा प्रकारे जो बारीक शहा जिरा असतो तो घ्यायचा आहे, त्याने गरम मसाल्याची चव अजून खूप छान वाढते. आता इथे सर्व प्रमाण मी अशा प्रकारे चमच्याने मोजून घेतलेलं आहे. तुम्ही देखील तुमच्या घरातला असा एखादा चम्मच सेट करून घ्या आणि त्यानेच सर्व प्रमाण घेतलं तरीही चालेल. आता मी सर्व मसाल्याचं प्रमाण चमच्याने आणि अगदी ग्रॅममध्ये देखील दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला जे सोयीने असेल त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेतलं तरीही चालेल. नंतर आता इथे काळी मिरी घेतलेले आहेत, याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकताय. नंतर आपलं रेग्युलर जे भाजीसाठी जिरं वापरतो ते घेतलेलं आहे. नंतर अशा प्रकारे जी मोठी वेलची मिळते, जी काळी वेलची असते ती घ्यायची आहे आणि नंतर हिरवी वेलची घ्यायची आहे. वेलचीमुळे आपल्या मसाल्याला खूप छान वास येतो. नंतर आता इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत, लवंग घेतलेलं आहे आणि नंतर इथे चक्रफूल घेतलेलं आहे. हे देखील आपल्या मसाल्याला खूप छान फ्लेवर देतं. नंतर आता इथे दालचिनी घेतलेली आहे. अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले त्याचे थोडे छोटे. नंतर बडीशोप घ्यायचा आहे आणि आता अगदी कमी गॅसवर हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता हे अगदी आपल्याला खूप भाजायचं नाही आहे. साधारण मी 2 ते 3 मिनटं कमी गॅसवर हे भाजून घेणार आहे, जेणेकरून यातला जो अरोमा आहे तो तसाच राहणार आहे. आपल्याला त्यातलं खूप असं भाजायचं नाही आहे, त्यामुळे आपल्याला अगदी कमी गॅसवर हे कंटिन्यू हलवून अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. आता इथे साधारण 2 ते 3 मिनटं झालेले आहेत आणि इथे आपला मसाला आता खूप छान भाजला गेलेला आहे. आता याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे गेलेलं आहे आणि मी हातावर घेतल्यावर मला अगदी चटका लागत नाही आहे, पण छान गरम झालेला आहे. आता अशा कंडिशनमध्ये आपला मसाला काढून घ्यायचा आहे, तो छान भाजला गेलेला आहे. नंतर आता त्यात मी अशा प्रकारे जे आपले तमालपत्र आहे ते घेतलेले आहेत, पण आता हे भाजताना थोडेसे यात तुकडे करून टाकायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित असे भाजले जातील. आता अगदी कमी गॅसवर फक्त अर्धा ते 1 मिनटं फक्त हे आपल्याला परतवायचं आहे, खूप भाजायचं नाही आहे. आणि अशा प्रकारे कंटिन्यू खालीवर करून सर्वांना व्यवस्थित अशी शेक लागेल किंवा भाजले जातील असं भाजून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता याचा असा चुरा होतोय, याचा अर्थ आपले तमालपत्र देखील भाजले गेलेले आहेत. आता ते देखील काढून घ्यायचं आहे. नंतर आता इथे मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या घेतल्या तरीही चालेल. नंतर त्यात जावित्री टाकायची आहे. नंतर काळी दगडफूल घेतलेली आहे मी आणि हे देखील व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आता हा पूर्ण मसाला भाजताना मला अगदी 15 ते 20 मिनटं फक्त लागलेले आहेत. 15 ते 20 मिनटात पूर्ण मसाला आपला भाजून होतो. आता हे देखील भाजलं गेलेलं आहे आणि आता हे देखील काढून घ्यायचं आहे. नंतर आता यानंतर इथे मी जायफळ घेतलेले आहे आणि सुंठ घेतलेले आहे, पण ते अशा प्रकारे थोडेसे मोठे आहेत म्हणून मी थोडेसे कुटून घेतलेले आहेत आणि नंतर आपण हे देखील भाजून घेणार आहे. आता पूर्ण मसाला मी भाजताना कमीच गॅसवर भाजलेला आहे आणि कंटिन्यू अशा प्रकारे चमच्याने हलवून भाजून घेतलेला आहे, जेणेकरून तो जळणार नाही आणि त्याला व्यवस्थित असं भाजलं जाईल.
हे देखील अगदी 1 ते 1.5 मिनिटात भाजून झालेलं आहे आणि हे देखील आता काढून घ्यायचं आहे. आता यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपली 30 कढई ठेवलेली आहे आणि आता यात इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे. आता ही कसुरी मेथी मी घरीच बनवलेली आहे, त्यामुळे इथे मी कलर लागलेला नाही आहे. कसुरी मेथी अगदी आपल्याला साधी दिसते आणि अगदी गरम कढईत फक्त हे परतवून घ्यायचं आहे. तरी देखील व्यवस्थित असं प्रकारे तुम्ही बघू शकताय भाजले गेलेले आहे. आता हे देखील काढून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे आपलं पूर्ण मसाला मस्तपैकी असा भाजून झालेला आहे आणि गार देखील झालेला आहे. आता हा मसाला गार झाल्यावर आणि मग आपण दळायला घेणार आहोत. नंतर आता हा आपला सगळ्या ज्या भाजलेल्या वस्तू आहेत त्या अशा प्रकारे मी व्यवस्थित असं एकत्र करून घेणार आहे, जेणेकरून ते भाजताना एकत्र आपल्याला भाजलं जाणार आहे. आता हे सर्व व्यवस्थित यात मी काढून घेतलेलं आहे आणि हे पूर्णपणे व्यवस्थित असं गार देखील झालेलं आहे. आता भाजताना इथे मी अशा प्रकारे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, कारण छोट्या भांड्यात माझं बऱ्यापैकी खूप छान बारीक होतो आणि मसाला शक्यतो आपल्याला थोडासा बारीकच हवा आहे, त्यामुळे मी छोटं भांडं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार मोठं देखील वापरू शकताय. असंही आपण तो गाळणारच आहोत, पण इथे मी लहान भांडं वापरलेलं आहे आणि आता हे आपण दळून घ्यायचं आहे. मस्तपैकी दळून झालेला आहे आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकताय खूप छान आलेला आहे. आता हा आपल्याला गाळायचा आहे. त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे जी पिठाची गाळणी असते किंवा अशा प्रकारे जी दुसरी गाळणी आहे तुम्ही कशाने देखील हे गाळून घेऊ शकताय. मी इथे अशा प्रकारे या गाळणीत गाळून घेणार आहे आणि व्यवस्थित असा आपला पूर्ण मसाला गाळून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय खूप छान असा बारीक झालेला आहे आणि वाससुद्धा खूप छान येतोय. आता यातला जो जाड भाग आहे तो मी आता इथे वेगळ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि पूर्ण मसाला दळून झाल्यावर अगदी शेवटी आपण हे देखील परत एकदा दळून घेणार आहे. आता दुसरी बॅच देखील मी याच प्रकारे दळून घेतलेले आहे आणि नंतर ते देखील अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे. आता इथे आपला पूर्ण सर्व मसाला दळून झालेला आहे आणि उरलेला जो आपला जाड पार्ट होता आता तो देखील मी एकदा फिरवून अशा प्रकारे पूर्ण मसाला गाळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय खूप छान कलर आलेला आहे आणि वाससुद्धा अप्रतिम आलेला आहे. आता अगदी सुकलेल्या आणि एअरटाईट असलेल्या डब्यात मी हा मसाला भरून घेणार आहे आणि मस्तपैकी घरच्या घरी आणि चवीला आता अप्रतिम असा घमघमाट असलेला हा मसाला एकदा नक्की ट्राय करा. अगदी शाही गरम मसाल्यासारखाच लागणार आहे. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून यापुढील मसाल्यांची रेसिपी तुम्हाला वेळोवेळी मिळेल. चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.